झी 24 तास एक पाऊल पुढे। बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि सरकारमध्ये कमिशनवरून सुरू असलेला वाद चिघळत चाललेला आहे। पुणे आणि राज्यामधील अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असा शुकशुकाट होता। राज्य सरकारनं व्यापाऱ्यांचं कमिशन कमी केल्यानं व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारलाय। 6% आडत कमी करा असं म्हणणं हे कुठल्याही व्यवहारामध्ये बसत नाही। महागाईच्या प्रचंड दरवाढीमध्ये दुकानाचे खर्च चालवणं आम्हाला अवघड होत असताना शासन काहीतरी वाढ दिली पाहिजे या भूमिकेत येण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना खुश करतोय असं दाखवण्यासाठी, असं सवंग लोकप्रियतेसाठी हा निर्णय घेते असं आमचं ठाम मत आहे। या बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसलाय। भाजीपाला, फळं यांचे दर गगनाला भिडू लागलेले आहेत, तर बंदमुळे नाशवंत शेतमालाचं करायचं काय असा गंभीर प्रश्न हजारो शेतकऱ्यांसमोर उभा आहे। हा बंद अचानक झाल्यामुळं आम्हाला साठवून पण काही ठेवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे सरकारने ह्या आडत्यांपेक्षा आमच्या सर्वसामान्य जनतेचा विचार करावा। जेवढा होऊ शकेल तेवढा आम्ही स्टॉक करून हॉटेलमध्ये ठेवलेला होता, पण आता तो संपत आलेला आहे आणि प्रचंड भीषण संकटाला आम्हाला सामोरे गेल्यामुळे एखाद्या वेळेस हॉटेल व्यवसाय बंद करण्याची शक्यता जाणवते। कमिशनच्या मुद्द्यावर व्यापारी ठाम आहेत, तर सरकार व्यापाऱ्यांचा बंद मोडून काढण्याच्या विचारात आहे। त्यामुळे कमिशनचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। सामान्य नागरिकांना भाजीपाल्यासाठी आता दामदुप्पट पैसे मोजावे लागतात, तर शेतकऱ्यांना त्यांचा लाख मोलाचा शेतीमाल फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। त्यामुळे या वादात व्यापारी आणि सरकारची काहीही भूमिका असली तरी हा बंद लवकरात लवकर मिटावा अशीच अपेक्षा सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।